तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ जाडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय पुन्हा एका नव्या व्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत शंतनू, कुठे जातोय? विठ्ठलबुडी, नांगलबुडी, काड्यावर आणि बंधाऱ्यावर। तर मित्रांनो, शंतनूने जे जे स्पॉट सांगितले आम्ही तिथे जाणार आहोत आणि व्लॉग लास्ट पर्यंत बघा, खूप मजा येणार आहे। हे बघा, एवढी जण आहोत आम्ही आणि अजून दोघं येत आहेत। ही दीदी आपली, ही नर्सिंग करते पण साइड बाय साइड मेकअपचा कोर्स पण करते। हा बघा, रुईला आदिवासी बनवते। हे बघ, आदिवासी इथे चालले, आदिवासी काय म्हणते आर्ट चाललंय इथे अदितीकडून, आणि याच्या मागे आहे ती आदिवासी आहे, ती मुलगी आदिवासी, ती ही रिअल आदिवासी आदिवासी आर्ट चाललंय अदितीकडून। अदिती खरी नर्स आहे। दीदी, तू काय बोलशील? काय नाही, कशी चालली तुझी नर्सिंग? एकदम खराब चालेल। वाव, किती सुंदर दिसते रुई, एकदम सुंदर। तू आदिवासी दिसते, सुंदर आदिवासी। अरे काय अजून पाहिजे दोन इकडे। तर मित्रांनो, ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत सर्व स्पॉट दाखवू तुम्हाला, खूप मजा येणार आहे व्हिडिओत। हा आहे आमचा गावदेवी मंदिर। ते बघा, बाकीची पब्लिक बघा समोर नेते। आणि आपण नवीन युट्यूबर आहे प्रेम दाडे, हा बघा, हा न्यू युट्यूबर प्रेम दाडे। प्रेमदा, काय बोलशील? सौरभच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्याला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। आपले व्हिडिओ डेली आपले व्हिडिओ पडणार आपल्याला। मुंबईला गेल्यावर मुंबईचा ब्लॉग, गावचे ब्लॉग, आणि आताच आम्ही जात आहोत कुदलपुडीमध्ये, नांगरपुडी आणि काड्यावर जात आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की राहा। तर प्रेमदाने सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर भेटूया पुढे। हे बघा, गँग आले सगळी। हा कुंदनदा, हा नंददा, हा पंकवादा, हा आज मुंबईवरनं आलाय खास पाहुण्यासाठी। आपल्या अण्णा, आपल्या रेग्युलर अण्णा इथे बिल्डर कंपनीचे मुंबई इंडियन्सचे संस्थापक अमोल अशोक मिसाल या ठिकाणी आलेले आहेत। हे स्पॉन्सर आहेत, आजच्या ट्रिपचे स्पॉन्सर आहेत अमोल मिसाल, आणि सह स्पॉन्सर कुंदनजी, रवींद्र झाडे साहेब या ठिकाणी आहेत। सर 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 चला गाईज, तर चला जाऊया। या बघ, रामाच्या पादुका। महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य नरते कोकणे, टिम 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 तर हा बघा, हा सोंगड्याचा पर्या। त्या दिवशी आपण गणपती विसर्जन करायला इथं आलेलो। पाणी एकदम स्वच्छ आहे। पडला जातं नांगरवडी, कडा यहाँ से लगभग 10 किलोमीटर की दूरी पर। मित्रांनो, तर हे भारंगी, ही भारंगीची पान आहेत। ह्या जेव्हा कवळी पान असतात तेव्हा कवळी पानांची भाजी करतात। आता ही बाकी मोठी फुलं झाल्यावरती ह्या तुरे बोलतात, तुरे, भारंगीच्या भाजीचे तुरे। ह्या तुऱ्यांची भाजी आपण खातो सर्वजण, खूप छान भाजी लागते। ही रानभाजी आहे, रानामध्ये तुम्हाला मिळणार। कोकणामध्ये ही भाजी खूप खातात लोक, खूप फेवरेट भाजी आहे ही, मस्त भारंगीची तुरे, भारंगीची भाजी। तर गाईज, आम्ही गौरीच्या कड्याच्या जवळ आलो आहोत
इथं बघा किती काटे वगैरे येतात, तरी पण आम्ही वाटा वगैरे काढत चाललो आहोत. आणि आपला ह्या पुढचा प्रवास खूप असा असा स्ट्रेट आहे, म्हणजे ढलान आहे समोर. मग उतरणं जरा रिस्की आहे. तरी पण आम्ही जातोय आमच्या रिक्षावरती. हे बघा कसं इकडं रस्ता आहे, पाय बी अटकतोय. हा बघा कोयतीवाला बरोबर नाही, कुठं पण ठेवतोय. वाट चालू होती पण ती बंद करून टाकला. ऐसे लोगों को किधर लेके नहीं जाना चाहिए, हो रिस्की रहता है. हे बघा गाईज, खूप खूप म्हणजे खूप बेकार रास्ता है. नदी यहाँ से लगभग 5 किलोमीटर के अंतर पे है. हम अभी डोंगर पे अभी जाएंगे थोड़ी देर के बाद नीचे. व्हाट? अरे बोलो भाई. तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल म्हणजे आपण नदीच्या जवळ आलोय, गौरीच्या कड्याच्या जवळ आलोय. हा बघा इकडे जंगल कसं आहे. इकडे आता कोण लोक नाहीत. इकडे नुसती रात्रीची भूतं येतात. आणि आमची भूतं 1 2 3 4 5 6 7 8 9 12 आज पडलेला आहे बघा. गद्या बघा गद्या. हे बघ गाईस, पूर्ण उभी ढाला नाही एकदम. बघू शकता इथे आपला काड्या तिकडे खाली आहे, असं त्या ठिकाणी खाली आहे. आता इथे दिसणार नाही. फुल वाट करत आम्ही चाललोय. आम्ही वर्षातून कधीतरी एकदा येतो इकडे. गाईस व्हिडिओ काढतोय, व्हिडिओ आली नाही तर समजा. गाईस हे पहा, त्याच्या पुढ्याची साल्टा गेली थोडं म्हटलं तर गाईस सर्जरी करावं लागेल. प्लास्टिक सर्जरी. हा माझा छोटा भाऊ मला पकडायला आला आहे. मी आता पकडतोय. भाऊ मला पाडू नकोस तू. पण हात सरपटी करा पाहतोय भाऊ. भाऊ तू तिकडे पड. चल अरे थांब. अरे हा काय दत्तू करतोय. दत्तात्रय बघ. तू मला दे हातात हात. ते त्याला हातात दे. तू मला हातात हातात दे. आपण पाहू शकता, आपण वरनं आलो आहोत. आणि आता फायनली आपल्याला थोडा पाणी दिसतोय, म्हणजे आपण आपल्या स्पॉटवर आलोय. तरी पण एवढी काटकसर करून आपण एवढ्या खाली दगडी बिगडी उलटून हे बघा चिखलात पाय वगैरे गेले, बोलचे विषय नाचले त्यांचे. आणि झाडं थोडं चाललंय. प्रेमदार तर खाली खतखत घसरून गेलाय. बेकार सीन आहे इकडं. इकडं ब्लॉक काढायचा म्हणजे साधा काम नाही. ब्लॉक काढायचं असेल तर डॉक्टर बांधून यायला पाहिजे, तेव्हा तो ब्लॉक. आणि चांगल्या चपला घालून या, आमच्यासारख्या घालू नका येऊ, कारण बोलतेची साडं ही कंपल्सरी. त्याला फ्रेम मध्ये घे बाबा. मला काठी राहिले. तर गाईज हा बघा धबधबा दिसला आपल्याला. अजून थोडा 2-4 मिनिटाचा रस्ता आहे, मग आम्ही खाली पोहोचू. गाईज आता तुम्हाला दृश्य दाखवतो मी. हे पहा ते दृश्य. तर मित्रांनो हा बघा हा गौरीचा कडा. हा एक स्पॉट आमचा क्लिअर करून झालेला आहे. आम्ही त्या पवलं वगैरे मस्त पाणी वगैरे घेतलं अंगावरती. अर्धी माणसं मागं आहेत, अर्धी पुढे गेली. तर चला डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट स्पॉटवर भेटू, कारण हे अजून एवढं चढायचं आहे. तुम्ही आतानीच बघितली आमची अवस्था कशी झाली होती. आता पण इथे बघा कशी अवस्था आहे. धरत पकडत येतात लोक. ऊन बिन आलेलं आहे मस्त. मित्रांनो हे बघा रस्ता पूर्ण असा डेंजर रस्ता आहे. आता अर्धी लोक अशी या रस्त्याला पुढे गेलेत कुत्रपुडच्या इकडे, आणि ही लोक आता गौरीच्या कड्यावरून वरती येतात. बघा पूर्णपणे थकलेली लोक आहेत बघा. हा तो बघा घोलपांड तो बघा कसा पडला. तो बघा त्याची साळा गेलेत आता. त्याची नोरा फतेह झालेली आहे. आणि हा गाईच येऊन कंटाळून थांबलेला उभा आहे माणूस. काम 25
स्पॉटवर जायची माझी आता इच्छाच नाही. नाही तरी जायचं आपल्याला, खाली जिरले माझी. तरी जायचं आपल्याला. आपण जाणार दुसऱ्या स्पॉट मध्ये. मला 3 स्पॉट सांगितले, 3 स्पॉट दाखवूनच राहणार. किती पण बोचाची सालं गेली तरी चालतील, किती पण मोडलो फोडलो कुठलो तरी चालेल. हे बघा असे क्रॉस घालून येतात मुंबईतून लोक. हे किती पछतावा झाला असेल सांगा मला. हे माझे गणपती स्पेशल चप्पल आहेत. मित्रांनो ही नांगरपुडी आहे, हे लोक आता वरती येतात. आणि ही आहे कुत्तलबुडी. ही बघा, हे बघा ही कुत्तलबुडी आहे. पण या ठिकाणी बंधारा बांधलेला आहे. ते बंधारा बांधून सुद्धा 10-12 वर्ष झाले. पण पहिले बंधारा नव्हता. पहिले या ठिकाणी बघा, या ठिकाणी एवढं पात्र होतं, या नदीचं पात्र असं होतं, तिथे आम्ही पोहायला यायचो. आता बंधारा बांधल्यामुळे पूर्ण इथं रेती जमलेली आहे. हे बघा पूर्ण रेती जमलेली आहे असं. तर इथे पोहोचवणारे लोक पोहणार आहेत, पोहायला गेलेले पण सुद्धा आहेत. हे बघा तर मित्रांनो आजचे आपले 3 स्पॉट क्लिअर झालेत. आजचे स्पॉट कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा. आजच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तवसर बाय बाय.